पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम लुक्रू शुभवर्तमान अध्याय 20 मराठी. लुक्रू शुभवर्तमान अध्याय 20. लुक्रू शुभवर्तमान अध्याय 20. येशूच्या अधिकाराविषयी संशय घेण्यात येतो. येशूच्या अधिकाराविषयी संशय घेण्यात येतो. त्या दिवसात एकदा असे झाले की तो मंदिरात लोकांस शिक्षण देत व सुवार्ता सांगत असता मुख्य याजक व शास्त्री हे वडिलांसह त्यांच्याजवळ येऊन त्याला म्हणाले, तुम्ही कोणत्या अधिकाराने हे करता आणि तुम्हाला हा अधिकार देणारा कोण आहे हे आम्हास सांगा. तेव्हा त्याने त्यास उत्तर दिले, मीही तुम्हास एक प्रश्न विचारतो, मला उत्तर द्या. योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गातून होता किंवा मनुष्यातून होता? तेव्हा ते आपसात विचार करू लागले. स्वर्गातून असे म्हणू तर हा म्हणेल की तुम्ही त्याचवर विश्वास का ठेवला नाही, आणि मनुष्यातून असे म्हणू तर सर्व लोक आपल्याला दगडमार करतील, कारण योहान संदेष्टा होता अशी त्यांची खात्री आहे. तेव्हा त्यांनी उत्तर दिले, तो कोठून आहे हे आम्हास ठाऊक नाही. येशूने त्यास म्हटले, तर कोणत्या अधिकाराने मी हे करतो ते मीही तुम्हास सांगत नाही. द्राक्षमळ्याचा दृष्टांत. द्राक्षमळ्याचा दृष्टांत. मग तो लोकास हा दाखला सांगू लागला. कोणा एका मनुष्याने द्राक्षमळा लाविला आणि तो माळ्यास सोपवून देऊन आपण बरेच दिवस परदेशात जाऊन राहिला. मग हंगामास माळ्यांनी आपल्या द्राक्षमळ्यातील काही फळे द्यावी म्हणून त्याने त्याचकडे एका दासाला पाठविले. परंतु माळ्यांनी त्याला ठोक देऊन रिकामे लावून दिले. पुन्हा त्याने दुसऱ्या एका दासास पाठविले. त्यालाही त्यांनी ठोक देऊन व त्याचा अपमान करून रिकामे लावून दिले. पुन्हा त्याने तिसऱ्याला पाठविले. त्यालाही त्यांनी घायाळ करून बाहेर घालवून दिले. तेव्हा द्राक्षमळ्याचा धनी म्हणाला, मी काय करू? मी आपल्या प्रिय पुत्राला पाठवितो, कदाचित ते त्याचा मान राखतील. परंतु माळी त्याला पाहून आपसात विचार करून म्हणाले, हा तर वारीस आहे, आपण याला जीवे मारू, म्हणजे वतन आपलेच होईल. मग त्यांनी त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर काढून जीवे मारले. तर द्राक्षमळ्याचा धनी त्यांचे काय करील? तो येऊन त्या माळ्यांचा नाश करील व द्राक्षमळा दुसऱ्यास देईल. हे ऐकून ते म्हणाले, असे न घडो. त्याने त्याचकडे दृष्टी लावून म्हटले, तर जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला तोच कोनशिला झाला आहे. असे जे लिहिले आहे ते काय? जो कोणी त्या धोंड्यावर पडेल त्याचा चुराडा होईल, परंतु ज्या कोणावर तो पडेल त्याचा तो भुगाभुगा करून टाकेल. कर देण्याबाबत प्रश्न. कर देण्याबाबत प्रश्न. तेव्हा शास्त्री व मुख्य याजक यांनी त्याच घटकेस त्याचवर हात टाकावयास पाहिले, पण त्यांना लोकांची भीती वाटली. हा दाखला त्याने आपणास उद्देशून दिला असे ते समजले. ते त्याच्या पाळतीवर राहिले आणि त्याला बोलण्यात धरून सुभेदारांच्या कह्यात व सत्तेच्या कक्षेत आणावे म्हणून त्यांनी धार्मिक लोकांचे सोंग घेतलेले हेर पाठविले. त्यांनी त्याला म्हटले, गुरुजी, आपण यथार्थ बोलता व शिक्षण देता, पक्षपात करीत नाही, तर देवाचा मार्ग खरोखर शिकविता, हे आम्ही जाणून आहोत. कैसराला पट्टी देणे हे आम्हास योग्य आहे की नाही? तो त्यांचे कपट ओळखून त्यास म्हणाला, मला एक पावली दाखवा. इजवर मुखवटा व लेख कोणाचा आहे? ते म्हणाले, कैसराचा. तेव्हा त्याने त्यास म्हटले, तर कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला भरून द्या. तेव्हा त्यांच्याने लोकांसमक्ष ह्या त्याच्या बोलण्यात त्याला धरवेना आणि त्याच्या उत्तराचे आश्चर्य वाटून ते स्तब्ध राहिले. पुनरुत्थानाविषयक प्रश्न. पुनरुत्थानाविषयक प्रश्न. नंतर पुनरुत्थान नाही असे म्हणणाऱ्या
सदुक्यातून कित्येकांनी जवळ येऊन त्याला विचारले, गुरुजी, मोशाने आम्हासाठी असे लिहिले आहे की कोणा एकाचा भाऊ स्त्री असता मेला व त्याला संतती नसली तर त्याच्या भावाने त्या स्त्रीबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा. असे कोणी 7 भाऊ होते. त्यांच्यातील पहिल्याने बायको केली व तो निसंतान असा मेला. मग दुसऱ्याने व तिसऱ्यानेही ती केली. याप्रमाणे 7 ही निसंतान असे मेले. नंतर ती बायकोही मेली. तर पुनरुत्थानाच्या समयी ती त्यांच्यातून कोणाची बायको होईल, कारण ती त्या 7 बायको झाली होती. येशूने त्यास म्हटले, या युगाचे पुत्र लग्न करून घेतात व लग्न करून देतात, परंतु ते युग व मेलेल्यातून पुन्हा उठणे ही प्राप्त करून घ्यावयास जे योग्य ठरतील ते लग्न करून घेणार नाहीत व लग्न करून देणार नाहीत, आणि ते पुढे मरावयाचेही नाहीत, कारण ते देवदूता समान आहेत आणि पुनरुत्थानाचे पुत्र असल्यामुळे देवाचे पुत्र आहेत. आणखी मेलेले उठतात हे मोशानेही झुडपाच्या प्रकरणात प्रभूला अब्राहमाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव असे म्हणून दर्शविले आहे. तो मृतांचा देव नव्हे तर जिवंतांचा आहे. त्याला सर्वच जिवंत आहेत. तेव्हा शास्त्रातील कित्येकांनी म्हटले, गुरुजी ठीक बोलला. मग ते त्याला आणखी काही प्रश्न करावयास धजले नाहीत. ख्रिस्त दाविदाचा पुत्र आहे काय? ख्रिस्त दाविदाचा पुत्र आहे काय? त्यावर त्याने त्यास म्हटले, ख्रिस्त दाविदाचा पुत्र आहे असे कसे म्हणतात? कारण दावीद स्वतः स्तोत्रांच्या पुस्तकात म्हणतो, परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाचे आसन करीन, तोपर्यंत माझ्या उजवीकडे बैस. दावीद त्याला प्रभू असे म्हणतो, तर मग तो त्याचा पुत्र कसा आहे? शास्त्रांसंबंधाने दिलेला इशारा. शास्त्रांसंबंधाने दिलेला इशारा. तेव्हा सर्व लोक ऐकत असतात. त्याने आपल्या शिष्यास म्हटले, शास्त्रांसंबंधाने सावध असा. त्यास लांब लांब झगे घालून फिरावयास पाहिजे. बाजारात अभिनंदन, सभास्थानात श्रेष्ठ आसने व जेवणावळीत श्रेष्ठ स्थाने ही त्यांना आवडतात. ते विधवांची घरे खाऊन टाकतात आणि ढोंगाने लांब लांब प्रार्थना करतात. त्यास अधिक दंड होईल.